सो आपला प्रोजेक्ट मॅनेजमेंटचा हा नेक्स्ट प्रॉब्लेम जो आहे जो आपण घेत आहोत. ठीक आहे. प्रोजेक्ट मॅनेजमेंटमध्ये आपण क्लासिफिकेशन ऑफ प्रोजेक्ट, त्याच्यामध्ये बिझनेस प्रोजेक्ट, नवीन नवीन बिझनेस कसे आपण चालू करू शकतो, त्याचे काही न्यू टेक्निक्स असतील, काही आयडिया आपण कसे घेणार त्या प्रोजेक्टमध्ये, हे आपण बघितलेलं आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट पॉईंट जो होता डेव्हलपमेंट प्रोजेक्ट. डेव्हलपमेंट प्रोजेक्टमध्ये आपण बघितलं होतं की आपला जो प्रोजेक्टचा विस्तार आहे तो कसा रिसर्च करू, त्याची न्यू प्रोडक्ट डेव्हलपमेंट कशी करू, काही आयडियाज असतील, रिव्ह्यूज असतील, ते आपण त्याच्यामध्ये बघितलेले होते. टेक्नॉलॉजिकल प्रोजेक्टमध्ये आपण बघितलं होतं की IT रिलेटेड जे प्रोजेक्ट आहेत ते कशा पद्धतीत काम करतात. बरोबर आहे. त्याच्यानंतर त्याचा जो विस्तार आहे कशा प्रकारे झालेला आहे, कसं एक्झिक्यूट करतात, कसं कंट्रोलिंग होतं त्याच्यामध्ये. नंतर आहे मॅनेजमेंट प्रोजेक्ट, मॅनेजमेंट अँड मॅन्युफॅक्चरिंग. सो मॅन्युफॅक्चरिंग प्रोजेक्टमध्ये आपण काय बघितलेलं होतं की एअरक्राफ्टिंग, बरोबर आहे. त्याच्यानंतर व्हेइकल, शिप, हे कशा प्रकारे त्याचं एक जागेवर येऊन ते काम करू शकतात त्याच्यामध्ये, आणि त्याचे मॅन्युफॅक्चरिंग प्रोजेक्ट हे कसे मोठ्या प्रमाणात असतात हे त्याच्यामध्ये आपण पाहिलेलं होतं. ठीक आहे. सो त्याच्या सांगती आज आपण एक प्रॉब्लेम घेणार आहोत जो कॅपिटल कॉस्ट टू बी डिडक्टेड, हा आज आपण प्रॉब्लेम घेणार आहोत. आणि त्याच्यानंतर नेक्स्ट जो आपला फंक्शन आहे म्हणजे जे आपले थेरी चॅप्टर आहे स्ट्रॅटेजिक अलाइनमेंट, ते आपण लिडरशिप कंट्रोल, हा आपण नेक्स्ट लेक्चरला बघू. सो आज आपला जो पहिला पॉईंट आहे, पहिला जो एक्झाम्पल आहे आपल्या आज ब्लॅकबोर्डवरती, तो आपण घेणार आहोत. द एमएन कंपनी हॅज decided to increase its productivity capacity to meet anticipated increase in the demand for this product. The extent of this increased capacity has still to be determined, and a management meeting has been called for decided which of the following two manually exclusive proposal. आता दोन प्रपोजल दिले त्याच्यामध्ये आपल्याला. त्याच्यामध्ये पहिला प्रपोजल, फर्स्ट अँड सेकंड प्रपोजल शुड बी अंडरटेकन ऑन द बेसिस ऑफ द इन्फॉर्मेशन गिवन बिलो आर रिक्वायर्ड. त्याच्यामध्ये पहिलं काय सांगितलंय, इव्हॅल्युएट द प्रोफॅबिलिटी इग्नोरिंग टॅक्सेशन अँड इन्व्हेस्टमेंट अलाउन्स ऑफ ईच प्रपोजल्स. सेकंड, ॲडवाइज मॅनेजमेंट in deciding between proposal 1 and 2 assumption of cost at cost 8%. बरोबर आहे. सो आपल्याला कॉस्ट ऑफ कॅपिटल किती दिली आपल्याला इथं 8%. तुम्हाला नंतर मी कॅल्क्युलेट करून दाखवणार आहे की ती कशी करतात. त्याच्यानंतर खाली दिलेले आपल्याला बिल्डिंग प्रपोजल 1 अँड प्रपोजल 2. सो बिल्डिंगची अमाऊंट आपल्याला दिलेली आहे 50,000 फॉर प्रपोजल 1. प्रपोजल 2 साठी दिलेली आहे 1 लाख रुपीज. प्लांट दिलेले आपल्याला 2 लाख, आणि सेकंड आहे प्रपोजल साठी 3 लाख. त्याच्यानंतर आहे इन्स्टॉलेशन कॉस्ट, बरोबर आहे, 10,000. नंतर दिलेले 15,000. नंतर दिले वर्किंग कॅपिटल 50,000 and 65,000. आफ्टर दॅट आवर नेट इन्कम अंडर्स कम अॅन्युअल प्री डिप्रिशिएशन ऑन प्रॉफिट 70,000 and 95,000. बरोबर आहे. त्याच्यानंतर दिलेले आपल्याला इन्क्लुडिंग सेल्फ प्रमोशन, प्लांट ऑफ स्क्रॅप व्हॅल्यू 10,000 and 15,000, बिल्डिंग डिस्पोजेबल व्हॅल्यू 30,000 and 60,000. आता ह्याच्यानंतर काय दिलेले आपल्याला बघा, नोट काय दिलेली आहे, द इन्व्हेस्टमेंट इज लाईफ, किती इयर्स आहे, 10 years. आणि आपला जो पीव्ही फॅक्टर दिलेला आहे पीव्ही ऍट द रेट ऑफ 8%. बरोबर आहे. पीव्ही ऍट द रेट ऑफ किती आहे आपला 8% आहे. आणि आपली जी इन्व्हेस्टमेंट ऑफ लाईफ आहे, ओके, इन्व्हेस्टमेंट लाईफ जी आपली टोटल दिलेली आहे ती किती आहे आपली 10 years. म्हणजे काय करायचं आपल्याला, 8 आपला पीव्ही फॅक्टर दिलेला आहे. 8 ऑफ पीव्ही फॅक्टर नुसार आपल्याला जी 10 years आपली व्हॅल्यू आहे ती कॅल्क्युलेट करायची आहे. बरोबर आहे. म्हणजेच काय करणार आपण, PV is equal to 1 upon, बरोबर, 1.08 is equal to. समजलं. जसं आपण करत आलोय, तुम्ही पाहिजे तर कॅल्सीवरती डायरेक्टली करू शकता. म्हणजे किती भेटणार आहे आपल्याला, फर्स्ट इयरचं 0.926. बरोबर आहे. काय करायचं तुम्हाला, कॅल्क्युलेशन मी तुम्हाला मध्ये दाखवलेलं होतं, पुन्हा एकदा दाखवतोय बघा, की जेव्हा तुम्ही कॅल्क्युलेट कराल 1 upon 1.08, सो इज इक्वल टू यू विल गेट 9.259. पुढचं डेसिमल जो काय आहे आपला 9 आहे. दॅट्स विल टेक हियर 0.926 हा डेसिमल आपण इथे घेतला. बरोबर आहे. त्याच्यानंतर काय सांगितलंय, ॲन एक्सपान्शन अमाउंट ऑफ एक्सपेंडिचर ऑन सेल्स प्रमोशन ऑफ 15,000 will be spent in year on proposal. Second, this has been taken into account calculating pre-depreciation and profit. त्याच्यानंतर सांगितलंय, it is not intention to dispose building in 10 years time. However, its company policy to take national figure of account for project evaluation and purpose. ओके. त्याच्यानंतर काय सांगितलंय आपल्याला की 1 to 10 years कॅल्क्युलेट केले आपण, आणि ते कॅल्क्युलेट करत असताना सेम जसं आपल्याला बुक मध्ये दिले, आता इथं डायरेक्ट त्यांनी कॅल्क्युलेट करून दिले आपल्याला, त्यानुसार घ्यायचे आहे. बरोबर आहे. आता आपण जाणार सोल्युशन कडे. आपला हा प्रॉब्लेम झालेला आहे. ऍज अ पार्ट ऑफ रिव्हिजन आपण ब्लॅकबोर्ड वरती घेतो, म्हणजे तुम्हाला कसं समजतं की काय होतं याच्यामध्ये.
तर आता फर्स्ट ऑफ ऑल काय दिले आपल्याला इनिशियल कॅपिटल कॉस्ट. ओके, सो टोटल कॅपिटल कॉस्ट काढायची आपल्याला. इनिशियल कॅपिटल कॉस्ट प्रपोजल 1 आणि प्रपोजल 2. ओके, आता इनिशियल कॅपिटल कॉस्ट जी आपल्याला फाइंड करायची आहे ती आपल्याला वरती जसे दिले त्या लोकांनी. म्हणजेच काय की सुरुवातीला आपलं टोटल बिल्डिंग बरोबर आहे, आपली टोटल कॉस्ट प्लांट आहे, त्याला लागणारा इन्स्टॉलेशनचा पूर्ण खर्च. म्हणजेच काय आपली बिल्डिंग, आता बिल्डिंग दिलेली आहे इथं 50,000, प्लांट दिलेली आहे आपल्याला 2 लाख फॉर प्रपोजल 1 साठी बरोबर आहे. आणि त्याच्यानंतर त्याच्यासाठी तुमचं वर्किंग कॅपिटल बरोबर आहे, त्यानुसार तुम्हाला काय करायचं ते कॅल्क्युलेट करायचे. सो फर्स्ट ऑफ ऑल आपण काय केला, बिल्डिंग, प्लांट, अवर इन्स्टॉलेशन कॉस्ट आणि वर्किंग कॅपिटल. सो बिल्डिंगची आपण किती दिलेली आहे बघायची आपण. बरोबर आहे, अमाऊंट दिलेली आहे बिल्डिंगची आपल्याला 50,000. वरती पॉवर पॉईंट दिली ऍज तशीच घ्यायची आहे. सेकंड प्रपोजल साठी दिलेली आपल्याला 1 लाख बरोबर आहे. त्याच्यानंतरची नेक्स्ट कॉस्ट कोणती आहे आपली प्लांट. सो प्लांट किती दिले होतं आपल्याला याच्यामध्ये तर 2 लाख बरोबर आहे. आणि सेकंड साठी दिलेली आपल्याला इथे 3 लाख. सो 2 लाख अँड 3 लाख. आफ्टर दॅट नेक्स्ट दिलेली आपल्याला इन्स्टॉलेशन कॉस्ट ती सुद्धा आपल्याला घ्यायची आहे. वरती जी प्रॉब्लेम आहे त्याचप्रमाणे आपल्याला काय करायची इन्स्टॉलेशन कॉस्ट फॉलो करायची आहे. सो 10,000 अँड 15,000 जो इथे खाली दिलेली आहे आपल्याला. सो ऍज इट इज तशीच घ्यायची आहे इन्स्टॉलेशन कॉस्ट. सो इन्स्टॉलेशन कॉस्ट आपण घेणार त्याच्यामध्ये. इन्स्टॉलेशन कॉस्ट आपण दिलेली आपल्याला किती 10,000 अँड 15,000. त्याच्यानंतरची लास्ट कॉस्ट आपण जी घेणार आहोत टोटल वर्किंग कॅपिटल अवर्स. ठीक आहे. सो टोटल वर्किंग कॅपिटल किती आपले 50,000 अँड 65,000. सो वर्किंग कॅपिटल 50,000 आणि 65,000 बरोबर आहे. आता काय करायचे आपल्याला या सगळ्याची टोटल करायची. म्हणजेच काय की प्रपोजल 1 आणि प्रपोजल 2 ची एक्झॅक्ट किती आपल्याला कॉस्ट लागतात त्याची आपल्याला पूर्ण टोटल करायची आहे. सो आता 50,000 बरोबर आहे प्लस 2 लाख प्लस 10,000 प्लस 50,000 याची तुम्ही काय करणार टोटल आपली जशी तुम्हाला मी दाखवले प्रत्येकाने कॅल्सी काढा त्याच्यावर तुम्ही करू शकता. सो डायरेक्टली आपली टोटलची आपण घेणार इथं 3,10,000 3,10,000. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे आपला प्रपोजल सेकंड 4,80,000 4,80,000. समजते का ब्लॅक बोर्ड होती नाजनी निकिता. ओके. सो आता ही आपण काय केली टोटल कॉस्ट काढली आपण कॅपिटलची. आता आपल्याला काय करायचं आहे स्टेटमेंट ऑफ नेट प्रेझेंट व्हॅल्यू. जसं आपण लास्टच्या प्रॉब्लेम काढले त्याच पद्धतीने आपल्याला काय काढायचं इथे सुद्धा काढायचंय. सो आपल्याला किती मिळला प्रपोजल 1 साठी आपलं टोटल अवर कॉस्ट इनिशियल कॅपिटल 3,10,000 आणि प्रपोजल साठी मिळला आपल्याला 4,80,000. ही इतकी आपली टोटल कॉस्ट मिळली. त्याच्यानंतर आता आपण स्टेटमेंट आपण काढू. सो आता स्टेटमेंट घेऊया आपली. स्टेटमेंट ऑफ नेट प्रेझेंट व्हॅल्यू NPV स्टेटमेंट.
ओके. सो आता आपण काय केली, एक स्टेटमेंट प्रिपेअर केली आहे मी. पहिले आपल्याला दिले डिस्काउंटिंग इयर्स, म्हणजे इयर्स जसे आपल्याला सांगितले प्रॉब्लेम मध्ये तुमची टोटल लाईफ किती होती, लाईफ दिली तुमची त्या प्रोडक्टची टोटल 10 इयर्स, बरोबर आहे. मग ते ह्याच्यानुसारच घ्यायचे आपल्याला. 10 इयर्स लाईफ दिलेली आहे, मग डिस्काउंटेड इयर्स आपले किती असणार आहेत, 10. सो इयर्स ऍट द रेट ऑफ 10, म्हणजेच काय, टोटल 10 इयर्स असणार आहे, बरोबर आहे. टोटल 10 इयर्स नुसार आपल्याला टोटल घ्यायचे, म्हणजे आपले इयर्स. त्याच्यानंतर तुमचे जे आहेत फॅक्टर्स, तर पीव्ही फॅक्टर आपल्याला किती दिलेला होता, 8% दिलेला होता, बरोबर आहे. सो पीव्ही फॅक्टर 8%. त्याच्यानंतर जे नेक्स्ट आहे कॅश इनफ्लो, प्रपोजल 1 साठी जो दिलेला त्याचप्रमाणे आपल्याला घ्यायचा आहे, म्हणजेच काय, वरती जो आपल्याला दिलेला आहे कॅश इनफ्लो, त्या पद्धतीने आपल्याला काय करायचं आहे, खाली घ्यायची आहे त्याची कॅश इनफ्लो टोटल. सो अॅन्युअल प्री डिप्रिशिएशन प्रॉफिट 70,000 काय सांगितलं त्यांनी, टोटली अमाऊंट जी आहे ती आपण खाली घेतलेली आहे, म्हणजेच काय, इनिशियल आपली टोटल म्हणजेच काय 70,000. आणि नंतर मग तुम्हाला काय करायचं, याची रिकव्हरी अमाऊंट काढायची, जी रिकव्हरी अमाऊंट तुम्हाला खाली दिलेली आहे एक्झाम्पल मध्ये, बरोबर आहे. सो कॅश इनफ्लो आपण घेतला इथं, कॅश इनफ्लो. त्याच्यानंतर नेक्स्ट कॉलम आहे प्रेझेंट व्हॅल्यू, म्हणजे टोटलची पीव्ही फॅक्टर तुम्ही काढणार आहात ती तुमची प्रेझेंट व्हॅल्यू. ओके. त्याच्यानंतर नेक्स्ट तुमचा जो आहे प्रपोजल सेकंड, सेम कॅश इनफ्लो आणि प्रेझेंट व्हॅल्यू. सो प्रपोजल सेकंड साठी कॅश इनफ्लो आणि टोटल प्रेझेंट व्हॅल्यू. ओके. आता आपल्याला काय करायचंय, सोल्युशन साठी जायचंय. सोल्युशन करत असताना आपल्याला किती दिले डिस्काउंट इयर, पूर्ण इयर जे दिलेले आहेत ते घ्यायचे, म्हणजे 10 इयर्स लाईफ आहे, त्यानुसार आपण घेणार आहोत 1 2 3 4 5 6 7 8 9 and 10. ओके. सो आपण काय केले, 10 इयर्स घेतले तिथं. त्याच्यानंतर पीव्ही फॅक्टर, आता पीव्ही फॅक्टर आपल्याला ऑलरेडी त्यामध्ये प्रॉब्लेम मध्ये दिले, जर दिले नसतील तर आपण कॅल्क्युलेट केले असते, जसं तुम्हाला मी सांगितले लास्ट लेक्चरला. सो आपल्याला ऑलरेडी गिवन आहे तिथे पीव्ही फॅक्टर, तसे ऍज इज आपल्याला घ्यायचे आहेत, बरोबर आहे. सो किती दिले, 0.926 फॉर फर्स्ट इयर, बरोबर आहे. त्याच्यानंतर दिले 0.857, नंतर दिले 0. किती दिले 794, नंतर फोर्थ इयर साठी दिले 0.735, बोलत चला. नंतर दिलेत आपल्याला फिफ्थ इयर साठी 0.681, नेक्स्ट दिलेत आपल्याला 0.630, नेक्स्ट दिलेत आपल्याला 7 इयर साठी 0.583, बरोबर आहे. नंतर दिलेत 8 इयर साठी 0.540, 9 इयर साठी दिलेत 0.463, and the last 10 years साठी दिले 0. सॉरी, लास्ट 10 years साठी दिले काय दिले 0.55 दिले 0.500, म्हणजेच काय बघा, पहिले दिले 926, नंतर दिलेले आपल्याला 857, नंतर दिलेले आपल्याला 794, नंतर दिले आपल्याला इथे 735, नंतर दिले आपल्याला 681, नंतर 630 फॉर 6 इयर्स, नंतर 7 इयर्स साठी दिले 583, त्याच्यानंतर दिलेले आपल्याला 8 इयर्स साठी 0.540, बरोबर आहे. 9 इयर्स साठी दिले 0.55, सो 0.500, आणि 10 इयर्स साठी दिले आपल्याला 0.463, 0.463. समजते मी पीव्ही फॅक्टर कसे घेतले, ऍज इज आपल्याला दिलेले आहेत त्याच पद्धतीने मी काय घेत, फक्त पीव्ही फॅक्टर घेतलेले आहे, बरोबर आहे. त्याच्यानंतर आता कॅश इन्फ्लो काढायचे आपल्याला. आता कॅश इन्फ्लोने काय सांगितलंय की तुमची टोटल आपलं डेप्रिशिएशन जी अमाऊंट आहे, म्हणजेच काय, अॅन्युअल प्री डिप्रिशिएशन ऑफ प्रॉफिट अँड अदर रिलेव्हंट इन्कम एक्सपेंडिचर, हे किती आहे, 70,000 आहे फर्स्ट, बरोबर आहे. मग त्यानुसार तुम्हाला काय करायचं, ते पूर्ण घ्यायचे आहे. आणि तुमची जी रिकव्हरी अमाऊंट आहे, बरोबर आहे, तर रिकव्हरी जेव्हा तुम्ही कराल तेव्हा तुम्हाला काय करायचं, 95,000 घ्यायचे. बट प्रपोजल सेकंड मध्ये ते काय सांगितलंय की द ऑन एक्सपेक्टेशन अमाउंट ऑफ एक्सपेंडिचर ऑन सेल्स प्रमोशन 15,000 विल बी स्पेंड इन इयर ऑफ सेकंड प्रपोजल. 15,000 काय केले, स्पेंड केले. मग सेकंड रिकव्हरी जी अमाऊंट असणार आहे आपली सेकंड प्रपोजल मध्ये, ती आपली असणार आहे 65,000 रुपीज. मग त्या पद्धतीने आपल्याला ते काय कॅल्क्युलेट करायचंय. सो फर्स्ट ऑफ ऑल आपण काय करणार आहोत, त्याच्यामध्ये 70,000 घेणार तिथं प्रत्येकाला 70,000,
बरोबर आहे. म्हणजे काय करणार, प्रत्येकाची आपण 70,000 घेणार आहोत. ओके. आणि जी रिकव्हरी आपल्या आहे म्हणजेच काय की रिकव्हरी 10 इयर्सच्या नंतर ती आपली जशी प्रॉब्लेम मध्ये दिलेली आहे किती आपल्यासोबत 90,000 ते आपण घेणार आहोत. बरोबर आहे. म्हणजे 70,000 फॉर 10 इयर्स आणि जी रिकव्हरी आहे आपली ती किती आहे 90,000 ती आपण काय केली आपण घेणार आहोत. इथे आपण त्याला सांगतो खाली जे रिकव्हरी अमाऊंट शेवटी आहे ती तेवढी असेल. सो रिकव्हरी अमाऊंट जी आहे आपली फॉर लास्ट इयर 90,000. बरोबर आहे. त्याच्यानंतर पण जेव्हा तुम्ही रिकव्हरी अमाऊंट घ्याल तेव्हा तुम्हाला पी फॅक्टर कोणता घ्यायचा आहे जो आपल्याला प्रॉब्लेम मध्ये दिलेला आहे तोच म्हणजे कोणता 10 इयर्सचा. समजा 0.463 जो 10 इयर्सचा दिलेला आहे तो आपल्याला काय करायचा आहे पी फॅक्टर घ्यायचा आहे. सो त्याच्यानंतर तुम्ही हे करत असताना तर पी फॅक्टर काढायचे. आता पी फॅक्टर कसे काढणार तुम्हाला मी त्या टायमाला सुद्धा सांगितलेलं होतं की तुमची दिलेली टोटल अमाऊंट म्हणजेच काय कॅश इनफ्लो मल्टिप्लाय बाय अवर पीव्ही फॅक्टर. इथे तुम्हाला दाखवतो 1/1.08 हे लक्षात ठेवायचंय. ठीक आहे. सो ह्यानुसार आपण पीव्ही फॅक्टर काढून घेतले. ऑलरेडी त्याचे दिलेले आहेत म्हणून काढायची काय लागली गरज लागलेली नाही आपल्याला. सो आपण हे डायरेक्ट घेतले. आता काय करायचंय कॅश इनफ्लो मल्टिप्लाय बाय अवर फर्स्ट इयर पीव्ही फॅक्टर म्हणजेच काय 70,000 मल्टिप्लाय बाय 0.926. तुम्हाला ते कॅल्क्युलेट करायचे म्हणजे काय होणार पहिला आन्सर फाईन होणार आहे. मग करून दाखवतो मी इथं 0.926 मल्टिप्लाय बाय किती दिले आपल्याला 70,000. सो बघा पहिलं आन्सर आपल्याला भेटले 64,820. बरोबर आहे. आपल्याला इथे घ्यायचे 64,820 हे झालं आपलं पहिलं आन्सर. बरोबर आहे. सेकंड आन्सर किती भेटले आपल्याला ते कसं कॅल्क्युलेट करायचं आहे सेम 70,000 मल्टिप्लाय बाय सेकंड इयरवर पीव्ही फॅक्टर म्हणजे किती 70,000 मल्टिप्लाय बाय 0.857. बरोबर आहे. तो डायरेक्ट कॅल्क्युलेट करा तुम्ही किती आला आन्सर 55,990. नाझरीन आवाज येते काय? येस नाझरीन निकिता सर आवाज येतोय. हा हो आवाज येतोय. ओके. मला डायरेक्टली ही करा तिकडची सांगत जाऊ आन्सर कॅल्क्युलेट करून. सांगू. येस थर्ड इयर सांगा किती आलं आन्सर. थर्ड इंचा 55,580. 55,000 580. 580. नेक्स्ट 51,450. 51,450. नेक्स्ट 47,670. 7,670. 670. नेक्स्ट 44,100. 1,100. नंतर 40,000. 40,810. 40,810. व्हेरी गुड. नेक्स्ट 37,800. 1,800. ओके. नेक्स्ट 35,000. 35,000. 35,000. 32,000. हो मग 32,410. नेक्स्ट 41,670. हे पण तुम्हाला समजले पी फॅक्टर कसे आले प्रपोजल 1 साठी समजले ना. त्याच्यानंतर निकिता बघतेस ना अंकिता त्याच्यानंतर कॅश येस आता कॅश इनफ्लो सेकंड दिलेलं आहे आपल्याला. बरोबर आहे. मग सेकंडची आता त्यांनी काय सांगितलंय की टोटल अमाऊंट आपल्याला कॅश इनफ्लोची घ्यायची आहे. त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं त्याचं रिकव्हरी जेवढी दिली त्यानुसार आपल्याला काढायची. बरोबर आहे. मग सेकंडची आपण इथे घेताना काय करणार आपल्याला जो कॅश इनफ्लो दिलेली आहे तो सगळ्यात पहिले 95,000. बरोबर आहे. त्याच्यानंतर आपल्याला काय करायचंय डायरेक्टली जे प्रपोजल दिले त्यानुसार त्याची काय करायची ते आता फर्स्ट इयरचे पण घेतले इथं 95,000. त्याच्यानंतर आपल्याला काय दिले पूर्ण द्यायचा. सेकंड इयर साठी त्यांनी काय सांगितलं की 15,000 स्पेंड केलेले होते सेकंड इयर प्रपोजल मध्ये. मग सेकंड प्रपोजल मध्ये त्यांनी 95,000 पैकी 15,000 काय केले स्पेंड केले म्हणजे उरले किती जे आपल्याला इथं दिसत आहेत 80,000. बरोबर आहे. त्याच्यामध्ये इथं 80,000 आले एवढं फक्त लक्षात ठेवा. सो 80,000 इथं आले. त्याच्यानंतर आपल्याला काय करायचंय पूर्ण इयर साठी टोटली 95,000 घ्यायचे ऍज इट इज.
95,000. ओके. आणि खाली जे आपल्याला त्यांनी आता काय करणार, आपण जे रिकव्हरी त्यांनी सांगितलंय त्यापासून आपल्याला काय करायचंय, टोटलची रिकव्हरी अमाऊंट जी आहे ती कॅल्क्युलेट करायची आहे. आता सांगा वन बाय वन मला पीव्ही फॅक्टर. आपले पीव्ही इनफ्लो पहिल्या वर्षाचा किती येणार? येस निकिता मार्कनीत पहिल्या वर्षाचं किती येणार इथं? 87,970. 970. नेक्स्ट 68,560. 560. गुड. नेक्स्ट 75,430. 5,430. व्हेरी गुड. नेक्स्ट 69,825. 25. नेक्स्ट 64,695. नेक्स्ट 59,850. व्हेरी गुड. नेक्स्ट 55,385. 5,385. व्हेरी गुड. नेक्स्ट 51,300. 51,300. 47,500. 43,985. 64,820. ओके. आता मला पीव्ही ऑफ पीव्ही फॅक्टरची आपल्याला काय करायचंय, प्रपोजल 1 मधली टोटल करायची आहे. सो किती टोटल येते? असं तिकडचं दिसत नाही. वेट दिसते का आता? हा आता दिसते. ओके. सो आपल्याला पीव्ही फॅक्टरची पहिले काय करायचे, इथं दिलेली आहे आपण कॅश इन्फ्लो काढली, बरोबर आहे. त्याची आपल्याला काय करायचे, टोटल काढायची पीव्ही फॅक्टरची. किती येते पीव्ही फॅक्टरची टोटल पहिली आपली? 5,11,300. 5,11,000 किती? 300. 300. ओके. त्याच्यानंतर आता आपण टोटल कॅपिटल कॉस्ट जी सुरुवातीला आपण फाईंड केलेली होती ती किती आली होती? कॅपिटल कॉस्ट 3,10,000. 10,000. ओके. सो किती आलं खाली आन्सर आपल्याला प्रेझेंट व्हॅल्यू प्रपोजल 1 साठी? 1,300. 1,300. व्हेरी गुड. आफ्टर द सेकंड प्रपोजल टोटल किती आहे सेकंड प्रपोजलची? 6,89,320. 6,89,320. त्याच्यामधनं आपण काय केलं, कॅपिटल कॉस्ट आपली काय केली आपण लेस. किती होती कॅपिटल कॉस्ट प्रपोजल सेकंड साठी? 4,80,000. 4,80,000. त्याच्यामधनं काय केलं आता आपली आपण एनपीव्ही काढायची आपल्याला नेट प्रेझेंट व्हॅल्यू किती आलं? 2,09,320. 9,320. ओके. सो इथपर्यंत तुम्हाला समजलंय स्टेटमेंट? येस. हो. Very good. So since net present value proposal 1 and proposal second more is that of proposal 1 and proposal is recommended. So after that काय करायचं आपल्याला amount recovered of the in 10 years ते प्रिपेअर करायचंय आणि त्यानुसार आपली काय करायचंय कॉस्ट म्हणजे जी आपल्याला इथे खाली दिलेली आहे त्या करायचं म्हणजे त्यानुसार आपल्याला आपण टोटल कॉस्ट आपली बघणार आहोत जी आपल्याला किती भेटली. सो ती आपण बघणार आहोत आता. ओके. सो आता काय करणार अमाऊंट रिकवर्ड ऍट द 10 इयर्स किती झाले रिकवर्ड आपले स्क्रॅप व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायचे त्याच्यामध्ये जे आपल्याला वरती दिली आहे आणि आपले टोटल वर्किंग कॅपिटल आपल्याला काढायचं आहे, बरोबर आहे. सो स्क्रॅप व्हॅल्यू त्यानुसार आपल्याला प्रपोजल तयार करायची म्हणजे मला सारखे प्रपोजल 1 and proposal 2.
बरोबर आहे. सो आता बघूया याच्यामध्ये काय आपल्याला कॅल्क्युलेट करायचंय. आता आपण हे कॅल्क्युलेट करत असताना अमाऊंट कोणती 10 वर्ष आफ्टर 10 इयर्स रिकवर होते ते आपल्याला फाईंड करायचंय. मग ते फाईंड करत असताना आपली दिलेली स्क्रॅप व्हॅल्यू, जसं तुम्हाला मी लास्ट प्रॉब्लेम घेताना सांगितला होता की सुरुवातीला आपल्याला काय घ्यायचंय, स्क्रॅप व्हॅल्यू ऑफ द प्लांट. आपली स्क्रॅप व्हॅल्यू किती आहे ती घ्यायची आहे. म्हणजेच काय आपली स्क्रॅप व्हॅल्यू, बरोबर आहे. सो स्क्रॅप व्हॅल्यू आपल्याला फर्स्ट इयर साठी, फर्स्ट प्रपोजल साठी दिलेली होती 10,000 आणि नेक्स्ट साठी होती आपली 15,000. ही झाली आपली फर्स्ट अँड सेकंड प्रपोजलची स्क्रॅप व्हॅल्यू. त्याच्यानंतर आता आपल्याकडे काय डिस्पोजल व्हॅल्यू ऑफ बिल्डिंग. आता डिस्पोजल व्हॅल्यू ऑफ बिल्डिंग कॅल्क्युलेट करायचं आपल्याला इथं. ओके. सो डिस्पोजल व्हॅल्यू ऑफ बिल्डिंग कॅल्क्युलेट करत असताना आपल्याला काय करायचं, 30,000 जे आपल्याला वरती दिलेली होती अमाऊंट त्याचप्रमाणे इथे घेतली. नेक्स्ट आहे आपली इथं 60,000. त्याच्यानंतर जो नेक्स्ट आहे आपला वर्किंग कॅपिटल. वर्किंग कॅपिटल सुद्धा आपण वरती जो आपल्या दिलेल्या प्रॉब्लेम मध्ये त्याचप्रमाणे घ्यायचं आपल्याला इथं. सो वर्किंग कॅपिटल आपलं असणार आहे फर्स्ट हेल्प प्रपोजल साठी 50,000 आणि सेकंड प्रपोजल साठी होतो आपलं 65,000. बरोबर आहे. आता आपल्याला ह्याचं काय सांगितलंय की जेवढं आपण कॅल्क्युलेट केलं काय करायची, आपल्या तिघांची टोटल करायची फक्त. सो टोटल करत असताना काय करायचंय, टोटली आपली 10, 30 अँड 50 किती झालं टोटल 90,000. बरोबर आहे. म्हणजेच काय 50 प्लस 30 80 प्लस 10 90. ओके. त्याच्यानंतर प्रपोजल सेकंड साठी सुद्धा सेम टोटल करायची आपल्याला. टोटल आपली येते 1,40,000. ही झाली आपली फर्स्ट अँड सेकंडची टोटल अमाऊंट. बरोबर आहे. आता याच्यात काय सांगायचं आपल्याला की कॅश इनफ्लो ड्युरिंग सेकंड इयर 80,000 आफ्टर डिडक्शन 15,000 ऑफ एक्सपेन्सेस फ्रॉम 95,000. जर तुम्हाला वरची नोट आपण कॅल्क्युलेट केली कोणती, जी आपली इथं सेकंड इयर साठी काय सांगितलंय की 95,000 आपली जी टोटल अमाऊंट होती त्यातनी 15,000 एक्सपेन्स झाले. बरोबर आहे. त्याच्यामुळे आपण काय केले, ड्युरिंग द सेकंड इयर 85,000 आपण केले, 85,000 घेतले. बरोबर आहे. सॉरी 80,000 घेतले आणि 15,000 काय केले आपण त्याच्यामधून डिडक्ट केले. आता आपण काय केली, अमाऊंट आफ्टर द 10 इयर रिकवर्ड. ओके. सो प्रपोजल सेकंडची किती झाली आपल्याला अमाऊंट 1,40,000 हितपर्यंत आपण घेतली. आणि इनिशियल कॅपिटल कॉस्ट इन्क्लुडिंग बिल्डिंग. आता याच्यामध्ये अजून एक सांगितले नोट सर्व लास्टला की इनिशियल कॅपिटल जी आपण कॉस्ट कॅल्क्युलेट केली आहे ना, ती कॅल्क्युलेट करत असताना आपल्याला आपली काय करायची, आपली बिल्डिंग इनिशियल मध्ये आपलं प्लांट इन्स्टॉलेशन चार्जेस अँड अवर वर्किंग कॅपिटल हे त्यांनी घेतलंय. हे लास्टच्या पॉईंट मध्ये एक नोट म्हणून दिलंय तुम्हाला. आणि लास्ट इयर ऑफ द ऍडिशनल कॅश इनफ्लो इन्क्लुडिंग स्क्रॅप व्हॅल्यू. आता आपला जो आफ्टर 10 इयर दाखवायचंय त्याच्यामध्ये कॅश व्हॅल्यू इन्क्लुडिंग स्क्रॅप प्लांट अँड बिल्डिंग अँड वर्किंग कॅपिटल हे आपल्याला जे आपण लास्टला कॅल्क्युलेट केले ते घेतलेलं आहे. ठीक आहे. सो आपला नेट प्रेझेंट व्हॅल्यू काय भेटले आपल्याला 2,01,300 फॉर प्रपोजल 1 अँड प्रपोजल 2 साठी भेटले आपल्याला 2,09,320. ओके. सो इथं आपला हा प्रॉब्लेम जो आहे तो संपलेला आहे. उद्या आपण सेम लाईक थेरी पार्ट आणि रिमेनिंग जो आपला असेल उद्या आपला फर्स्ट चॅप्टर संपेल थेरीचा. त्याच्यामध्ये जे रिमेनिंग पॉईंट्स आहेत ते आपण उद्या घेणार आहोत. सो लाईव्ह लेक्चरला प्रत्येकाने प्रेझेंट असत चला, अबसेंट राहू नका. ठीक आहे. थँक्यू.